नमस्कार. तर शनिवारप्रमाणे आजही आपण एकत्र जमलेलो आहोत गीतेवर चिंतन करण्याच्या उद्देशाने. तर मागच्या वेळेस आपण दुसऱ्या अध्यायातला 43वा श्लोक घेतला होता. जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्म फळे गोड सांगती स्वर्ग कामुक. हा श्लोक झाला होता आपला, राईट? तर याचं जे संस्कृत आहे, संस्कृत व्हर्जन, ते मी म्हणून बघतो. कामात्मनः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. म्हणजे being desirous of sense gratification and opulent life, they say that there is nothing more than this. तर अशा प्रकारे समजा आपली मनस्थिती असली की आपण आपल्या देहाला जे सुखकारक वाटतं त्याच्या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे, तर कसं होईल आपलं? तर त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, भोगैश्वर्यप्रसक्तानां तया पहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. म्हणजे इंग्रजीमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते असं आहे की इन द माइंड्स ऑफ दोज हू आर टू अटॅच टू सेन्स एन्जॉयमेंट अँड मटेरियल ऑप्युलन्स अँड दोज हू आर बिविल्डर्ड बाय सच थिंग्स, the resolute determination for devotional service to the Supreme Lord does not take place. म्हणजे आपल्याला जर जगातल्या, म्हणजे ह्या जगातल्या, पृथ्वी तलावरच्या किंवा स्वर्गातल्या, दुसऱ्या कुठल्या जगातल्या, जोपर्यंत इच्छा आपल्या मनामध्ये आहेत तोपर्यंत काय होणार नाही बघा. त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी, आपण त्याच्यामध्येच अडकून राहू ना. ती निश्चय न लाभोनी समाधीत नव्हे स्थिर. ती निश्चय न लाभून समाधीमध्ये स्थिर नाही होणार. कारण की आपण आपल्या बाहेर ज्या गोष्टी आहेत त्यांच्या मागे लागलेलो आहोत, त्यांना आपण खरं मानलेलं आहे. म्हणजे आपण ह्याच्या आधी पण चिंतन केलं होतं बघा, की आपल्या बाहेर ज्या वस्तू आपल्याला दिसतात त्या वस्तू जशाच्या तशा नाही दिसत. त्यांचं जे प्रतिबिंब असतं ते आपल्या मनामध्ये पडतं. आपण तर फक्त प्रतिबिंबाचाच अनुभव करत असतो ना. आपण त्याला खरं मानतो. प्रतिबिंबाला जर आपण खरं मानलं तर आपण त्या प्रतिबिंबामुळे दुःखी होऊच, अवश्य होऊ. तसं नको व्हायला. पण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये अडकलेलो असतो आणि जोपर्यंत आपल्याला असा भ्रम असतो की त्याच्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होते, तर मग आपण त्याच्यामध्ये जन्मजन्म अडकलेलो राहू, असं होईल. तर त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. म्हणजे द वेदस deal mainly with the subject of those of the three modes of material nature, O Arjun. Okay? Become transcendental to these three modes. म्हणजे आपण जर त्रिगुणामध्ये अडकलेलो असलो तर आपण त्याच्यातच राहू. आपल्याला त्यांच्या पलीकडे जायचे. बिकम ट्रान्सेंडेंटल म्हणजे त्याच्या पलीकडे जायचे. बी फ्री फ्रॉम ऑल डिव्हॅलिटीज अँड फ्रॉम ऑल एन्झायटीज फॉर गेन अँड सेफ्टी अँड बी एस्टॅब्लिश्ड इन द सेल्फ. म्हणजे आपण जर विचार केला सूक्ष्मतेने की आपल्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही आहे असं वाटतंय ते केवळ त्याचं जे प्रतिबिंब आपल्यामध्ये पडतंय त्याच्यामुळे आपल्याला अनुभवायला येते. ठीक आहे? आणि आपल्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट जी आपल्याला आहे असं वाटतंय त्या गोष्टीचं कसं असतं की ती आहे किंवा नाही आहे असं द्वंद्व नेहमी असतं. परंतु आपल्या स्वतःबद्दल अशा प्रकारची कुठलीही शंका आपल्या मनात कधीही येऊ शकत नाही. म्हणजे मी आहे किंवा मी नाही आहे ह्याच्याबद्दल आपल्याला कधी कुठल्याच प्रकारची शंका येऊ शकत नाही. म्हणजे मी आहे किंवा मी नाही आहे हा विकल्प पण संभव नाही. तर जे हे निर्विकल्प आपलं स्वरूप आहे
हे जे आपलं आत्मस्वरूप आहे तेच केवळ एक सत्य आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे असं आपल्याला वाटतंय ते मिथ्या आहे. मिथ्या याचा अर्थ नाही आहे असं नाही आहे. मिथ्या याचा अर्थ कसा आहे, की ते आहे असं जाणवतंय, परंतु वास्तविक तसं नाही आहे. म्हणजे आपल्याला खरं तर अनुभव केवळ प्रतिबिंबाचा येतोय ना. आपल्या मनामध्ये जे प्रतिबिंब त्याचं उमटतंय त्याचा येतोय, नाही का? आपल्याला जगाचा अनुभव जसा आहे तसा येतच नाही. ही गोष्ट किती वेळा जरी सांगितली ना, तरी सुद्धा पुन्हा एकदा ऐकायला किंवा पुन्हा एकदा समजून घ्यायला काहीच हरकत नाहीये. कसं आहे बघा, की आत्ता मी तुम्हाला दिसतोय. म्हणजे काय आहे, की आपल्या स्क्रीनवर, आपल्या फोनच्या स्क्रीनवर म्हणा किंवा आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर तुम्हाला माझं चित्र दिसतंय. चित्र म्हणजे दिसतं काय? फक्त एक आकृती दिसते, आकार आणि रंग दिसतायत. ह्या 2च गोष्टींचा अनुभव होतोय ना. परंतु ज्या गोष्टीचा अनुभव मला होतोय किंवा जो अनुभव मला होतोय, त्या अनुभवाला मी नाव देतोय विक्रम पत्तर्कीने, असं आहे. तर जगाचं दर्शन आपल्याला ते जसं आहे तसं नाही होत. पण आपण त्याच्यावर जे काही नामरूप अध्यारोपित करू, म्हणजे सुपर इम्पोज करू, तसं ते आपल्याला दिसतं. त्यामुळे जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही. जग आपण जसे आहोत तसं आपल्याला दिसतं. असं आहे. तिन्ही गुणवदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध. म्हणजे वेदांमध्ये जे 3 गुण सांगितलेले आहेत त्यांच्यापासून तू अलिप्त राहास आणि सत्व सोडू नको. सत्वगुणाला नको सोडू आणि सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध. म्हणजे ही जी द्वंद्व आहेत, सुख-दुःखांची द्वंद्व, ती तू सावधपणे सोशी म्हणजे सहन कर. म्हणजे सुख येईल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, दुःख देखील येईल. जसं म्हटलं ना, की हे सगळं जग जे आहे ते द्वंद्वात्मक आहे. आहे किंवा नाही आहे. म्हणजे सुख आत्ता आहे, नंतर मग सुख नसलं की दुःख आहे. जेव्हा सुख असतं तेव्हा दुःख नसतं आणि जेव्हा दुःख असतं तेव्हा सुख नसतं. त्यामुळे आहे आणि नाही ह्या द्वंद्वामध्ये हे सगळंच्या सगळं जग विभागलं गेलंय. परंतु विभागलं काय जाऊ नाही शकत? विभागलं मी नाही जाऊ शकत. म्हणजे बघा, की जर मी आपल्यापैकी कोणाला विचारलं, की आपलं नाव काय? तर आपण काय सांगू? मी अमुक-अमुक आहे किंवा माझं नाव अमुक-अमुक आहे. ठीक आहे? तर ह्या वाक्यांमधला जो मी असतो ना, तो मी सर्वसामान्य आणि सगळ्यांसाठी सारखाच असतो. माझं नाव विक्रम आहे असं मी म्हटलं किंवा आपल्यापैकी कोणी म्हटलं, की माझं नाव अमुक आहे. ह्या 2 वाक्यांमधला जो मी आहे, तो तोच आहे. तो बदलत नसतो. त्याचं विभाजन होत नाही. तो आहे किंवा नाही आहे ह्याच्याबद्दल अजिबात शंका नसते. हे आपलं खरं स्वरूप आहे. हे स्वरूप द्वंद्वांच्या पलीकडे. मी नाही अशी शक्यताच नाही आहे. आणि मी नाही अशी शक्यता जर नसली, तर मी आहे असं म्हणण्याची देखील गरज नाही आहे. नाही का? मी आहे ही फक्त जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे मी कोण आहे ह्याची जाणीव असणं आवश्यक आहे. मी आहे ही जाणीव आपल्याला नेहमीच असते. परंतु मी जो शुद्ध आत्मस्वरूप आहे, त्याच्या व्यतिरिक्त मी कोणीतरी आहे असं मी मानत असतो. म्हणजे सगळ्यात पहिली चूक मी काय केली, की मी स्वतःला मानून घेतलं, की मी हा देह आहे. आणि ह्या पहिल्या चुकीवर आधारित बाकीच्या चुका मी करत जातो ना. म्हणजे कालच माझं कोणाशी तरी बोलणं सुरू होतं. तेव्हा मी त्यांना म्हटलं, की बघा आपण जेव्हा गणित सोडवतो ना कुठलंही, तेव्हा त्या गणितात ज्या पायरीवर किंवा ज्या स्टेपमध्ये आपण एखादं अझम्पशन म्हणजे जे ग्राह्य धरलेलं असतं, गृहीत धरलेलं असतं, ते समजा आपण चुकवलं, तर त्याच्या पलीकडचं सगळंच्या सगळं गणित चुकतं. आपल्या आयुष्याचं गणित जे चुकलेलं आहे, त्याचं मूळ कारण हे आहे, की ही देहबुद्धी. म्हणजे मी स्वतःला देह आहे असं मानलं
तर जेव्हा मी अशा प्रकारे मी स्वतः देह आहे असं मानतो, तेव्हा पहिली चूक करतो. त्याच्यानंतर मग दुसऱ्या चुका सुरू होतात. म्हणजे कसं, की मी हा देह आहे ना, म्हणजे ह्या देहाच्या नात्यात हे माझे चुलत भाऊ आहे, हे माझे गुरु आहेत, ते माझ्या वडिलांचे काका आहेत. अशा प्रकारचं अर्जुनाच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. म्हणजे मग हे माझे आहेत, तर मी ह्यांना कसं काय मारू? तर ह्याच्या पुढे जर आपल्याला जायचं असेल, तर स्वतः कोण आहोत हे ओळखायला हवं का? ओळखायला नको का म्हणजे? तर आत्तापर्यंत जे बोलणं झालेलं आहे, त्याच्याबद्दल जर आपल्याला काही चिंतन करण्याची इच्छा असली, तर आपण हात वर करू शकता आणि आपण याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू शकतो. आणि ते जर नसेल, तर मग आपण त्याच्या पुढचा श्लोक घेऊ शकतो. तर पुढचा श्लोक असा आहे, यावा अनर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. संप्लुतोदके कसा शब्द आहे बघा. म्हणजे संप्लुत उदके इन ए ग्रेट रिझर्वायर ऑफ वॉटर. हां, तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणजे ऑल पर्पजेस served by a small well can at once be served by a great reservoir of water also. Similarly, all the purposes of the Vedas can be served to one who knows the purpose behind them. जर आपल्याला त्याच्या मागचा अर्थ किंवा तात्पर्य काय आहे हे जर कळलं, तर मग आपली तहान भागेल की नाही? भागायलाच पाहिजे. विनोबा काय म्हणतात बघा याच्याबद्दल, की सर्वत्र भरले पाणी तेव्हा आडात अर्थ जो. आडात म्हणजे विहिरीत. विज्ञानी ब्रह्मवेत्यास सर्व वेदात अर्थ तो. तर छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये सुद्धा किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा एकच परमात्मा तत्व भरलेलं आहे. साखरेमध्ये जी गोडी आहे ती त्या साखरेच्या एका कणात देखील आहे. चमचाभर साखरेमध्ये देखील तेवढीच गोडी आहे. गोडी तर तेवढीच राहणार आहे ना. म्हणजे चमचाभर साखर आपल्याला खाऊन बघण्याची गरज नाही आहे. आपण त्यातला एक खडा जरी खाल्ला तरीसुद्धा आपल्याला ती साखर किती गोड आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. त्याप्रमाणे विहिरीतल्या पाण्याला देखील जी चव आहे ती तळ्यातल्या पाण्यासारखीच असणार आहे. आणि विहिरीतल्या पाण्याने देखील आपली तहान भागणार आहे, ज्याचप्रमाणे तळ्यामधल्या पाण्याने भागणार आहे. ठीक आहे. तर वेदांमधनं आपल्याला आपल्यासाठी जे उपयुक्त आहे ते जर आपण घेतलं आणि आपल्या जीवनात ते उतरवलं, दैनंदिन जीवनात, तर आपल्याला त्याचा खूप चांगला अनुभव येऊ शकतो. हे त्याचं तात्पर्य आहे. आता बघा, की सगळ्यांना सगळं जमेलच असं नाही आहे. वेद म्हणजे शॉपिंग मॉलसारखं आहे किंवा गीता जी आहे ती शॉपिंग मॉलसारखी आहे. तिथे आपण जाऊ शकतो आणि आपल्याला जी उपयुक्त वस्तू असेल ती वस्तू आपण तिथून घेऊ, तिचा उपयोग करू, तिच्यामुळे आपलं जीवन सुखकारक होईल, सोयीचं होईल, असं आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला समजा मी देह आहे ह्या भ्रमातून मुक्त व्हायचं नाही आहे किंवा आत्ता आपण होऊ शकत नाही किंवा आपल्याला तसं वाटतच नाही. आपल्याला असं वाटतं की मी देह आहे, तर ठीक आहे, हरकत नाही. परंतु ह्या देहाचं करायचं काय मग? हा देह फक्त त्या देहाशी संबंधित जी सुख आहेत त्यांचा उपभोग घेण्याकरताच आहे का, की त्याच्यापेक्षा जास्त त्याचं काही काम आहे? कारण की अनुभव काय आहे, की ह्या देहाचं म्हणजे ह्या 5 जे आपली इंद्रिय आहेत त्यांचं जे सुख आहे ते सुख किती थोडा वेळ टिकतं, क्षणिक आहे ते. ते सुख घेत असताना ज्या वस्तूमुळे किंवा ज्या कारणामुळे आपल्याला सुख होत आहे असा अनुभव येतो, तेच करत राहिलो तर आपण तेच करत असताना दुःखी होतो. म्हणजे आपण ह्याचं उदाहरण ह्याच्या आधी घेतलेलं आहे, की ठीक आहे, मला आंबा खायला आवडतो. ठीक आहे, आत्ता सध्या आंब्याचा ऋतू पण आहे. तर आंबा खात असताना जेव्हा मला भूक लागलेली असते आणि आंबा चांगला असतो, तेव्हा पहिला आंबा खूप चांगला लागतो. दुसरा आंबा देखील कदाचित तेवढाच चांगला लागेल. परंतु जसे जसे मी आंबे खात जातो,
तसे तसे त्या आंब्यांमुळे मला सुख होण्याऐवजी शेवटी दुःख व्हायला लागतं. म्हणजे जर मी 10 आंबे, 15 आंबे, 20 आंबे खाल्ले, तर शेवटी काय होईल, की शेवटी मला उलटी होईल. म्हणजे पहिला आंबा खाल्ल्यामुळे मला जो अनुभव येत होता सुखाचा, तो अनुभव 10वा किंवा 20वा आंबा जेव्हा मी खाईन तेव्हा नाही येणार. याचा अर्थ सुख जे आहे ते त्या आंब्यामध्ये नसून त्या आंब्याचं आणि माझ्या रसनेचं जेव्हा अद्वैत होतं, तेव्हा त्याची अनुभूती होते. परंतु ती क्षणिक असते. म्हणजे आपल्या व्यतिरिक्त जी कुठली वस्तू आहे किंवा जी कुठली व्यक्ती आहे, जी कुठली परिस्थिती आहे, जो कुठला देश आहे, जो कुठला काल आहे, त्या सगळ्यांचा आपल्याला जो अनुभव आनंददायक किंवा सुखकारक जो अनुभव असतो, तो अनुभव फार क्षणिक असतो. तर त्याचा जो काळ आहे तो कमी जास्त होऊ शकतो. असं नाही आहे की प्रत्येक गोष्ट तितक्याच वेळ आपल्याला सुख देईल. काही काही गोष्टी थोड्या वेळ सुख देतात आणि त्याच्यानंतर लगेच तिच्यापासून आपल्याला दुःख व्हायला लागतं. काही काही गोष्टी जरा जास्त वेळ आपण उपभोगू शकतो. असं नाही की नाही आहे. परंतु कुठल्या तरी वेळेस तो अनुभव संपणार आहे आणि ज्या अनुभवामुळे मला दुःख म्हणजे सुख होत होतं, त्याच अनुभवामुळे मला दुःख देखील होणार आहे. हे जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल लागू पडतं. विचार करा, आपल्या स्वतःच्याच अनुभवाचा विचार करा. आपल्याला हे सगळं चिंतन करत असताना स्कॉलर बनायचं नाही आहे, कारण की स्कॉलर मी नाहीच आहे. परंतु ह्याचा जो खरा अर्थ आहे किंवा ह्याचं जे तात्पर्य आहे, ह्याच्यातनं आपल्याला शिकायचं काय आहे, ते समजा आपण पकडलं, तर मग त्याचा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आजच्या काळात देखील उपयोग होऊ शकतो, असा माझा अनुभव आहे. म्हणून हे सगळं चिंतन सुरू आहे. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं चिंतन ना, माझ्या मनातलं जे आहे ते मी फक्त जोराने बोलतोय. अजून काही नाही. म्हणजे माझ्यासमोर मुख्यत्वे माझं स्वतःचं चित्र दिसतंय मला. आपल्या सगळ्यांची चित्र फार छोटी. परंतु आपण सगळे लोक हे मनःपूर्वक ऐकता आणि हे आपल्याला ऐकायला बरं वाटतं. याच्यासाठी आपण दर शनिवारी येता आणि ह्यातून थोडाफार बोध आपल्याला होतो. आपल्याला बरं वाटतं आणि याच्यावर आपण पण चिंतन करायला प्रवृत्त होतो. ह्याचं मला समाधान आहे. आपण इथे येता दर शनिवारी त्याच्याबद्दल मला खरंच आनंद आहे. पुढचा श्लोक घेऊ. हा सगळ्यात महत्त्वाचा श्लोक आहे. याच्याबद्दल आपण पहिल्यांदा देखील बोललो होतो, परंतु आता पुन्हा बोलू. हं? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भू मा ते संगोऽस्त्वकर्मणि. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी. नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. हं? याचा जितका गैरसमज या जगामध्ये आहे, त्याच्यापेक्षा जास्त गैरसमज दुसऱ्या कुठल्या श्लोकाचा गीतेमधल्या आहे असं मला वाटत नाही. कारण आपल्याला जेव्हा ह्या श्लोकाचा इंग्रजी अनुवाद करून सांगितला गेला, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ जर घेतला ना, तर असा होतो की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे, म्हणजे हक्क आहे. परंतु फळावर तुझा अधिकार नाही, म्हणजे फळावर तुझा अजिबात हक्क नाही. आणि कर्मफळाच्या हेतूने तू काम नको करू, परंतु अकर्मामध्ये आसक्त देखील राहू नको. म्हणजे काम न करता बसू नको, कर्म करत राहा. तर बघा, इंग्रजीमध्ये याचं जर भाषांतर केलं अशा प्रकारे की तू काम करत राहा परंतु फळाची इच्छा करू नको, तर जो इंग्रजी बोलणार आहे तो, ज्याला ह्याचा अर्थ समजत नाही, त्याला असं समजावून सांगतो आणि मग म्हणतो की तू माझ्यासाठी कर्म कर आणि ह्याच्याबद्दल फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे मी तुला याचा मोबदला बिलकुल देणार नाही, म्हणजे तू माझा गुलाम बनून राहा. तर अशा प्रकारे जर मी अर्थ लावला तर तो माझ्या सोयीने मी लावू शकतो, नाही का? तर असा चुकीचा अर्थ आपण केव्हा लावतो? आपण जे काही वाचतो, जे काही ऐकतो, त्याचा चुकीचा अर्थ आपण कसा लावतो? का लावतो? कारण आपण स्वतःला
इतरांपेक्षा वेगळं समजत असतो. जोपर्यंत आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजत असतो, तोपर्यंत आपल्याला आपल्या सोयीनुसार कुठली गोष्ट समजते किंवा समजून घेण्याची इच्छा असते. ती गोष्ट जशी आहे तशी समजून घेण्याची इच्छा आपल्याला होत नसते. असं होतं. तर ह्याचा अर्थ असा आहे, की कर्म करण्यावर माझा अधिकार आहे. अधिकार म्हणजे माझा कंट्रोल आहे. हे नियंत्रण आहे माझं. परंतु फळावर नाही. म्हणजे कसं, की समजा मी हे उदाहरण दिलं होतं. पुन्हा एकदा देतो. माझ्या हातामध्ये हा फोन आहे. हा फोन समजा खाली पडला तर तुटू शकतो. हं? तर मी हे हातातनं सोडून द्यावं उपकरण आणि खाली पडू द्यावं किंवा नाही ह्याच्यावर माझा अधिकार किंवा माझं नियंत्रण आहे. परंतु एकदा हा फोन माझ्या हातून सुटला, की तो खाली पडणार आणि समजा खाली कडक असली जमीन तर तो तुटणार. असं होणारच आहे. म्हणजे काय आहे, की फोन सोडावा किंवा न सोडावा ह्याच्यावर माझा अधिकार आहे. परंतु तो गुरुत्वाकर्षणाच्या नियमांप्रमाणे खाली पडेल आणि तो फिजिक्सच्या नियमांप्रमाणे तुटेल. ह्याच्यावर माझा अधिकार किंवा कंट्रोल नाही. तर अधिकार या शब्दाचा अर्थ जर नियंत्रण असा जर मी घेतला आणि तो अशाच अर्थाने व्यासदेवांनी तिथे टाकलेला आहे किंवा भगवंतांनी सांगितलेलं आहे, अशी माझी तरी खात्री आहे. कारण की आपण कुठलं कर्म फळाच्या अपेक्षेशिवाय करत असतो. सामान्य व्यक्ती कुठलंही कर्म फळाच्या अपेक्षेनीच करत असते, नाही? तर मी जर अमुक कर्म केलं तर त्याचं फळ मला नको आहे असं मी कसं म्हणेन? ते फळ तसं मिळावं या कारणासाठीच तर मी ते कर्म हातात घेतलं ना. त्यामुळे कर्म केल्यानंतर त्या कर्माचं जे फळ होईल तयार, त्याच्यावर माझा अधिकार म्हणजेच माझा हक्क अवश्य आहे. मी नाही म्हटलं तरी आहे. म्हणजे कर्मसिद्धांतानुसार मी जे कर्म करेन, त्या कर्माचं जे फळ असेल, ते फळ चांगलं असेल तर ते मला सुखकारक होईल. जे चांगलं कर्म केलं म्हणजे पुण्य केलं, तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गाची प्राप्ती होईल म्हणजे आनंदाचा अनुभव होईल. आणि जर पापकर्म केलं, म्हणजे चुकीचं कर्म केलं, तर त्याची शिक्षा होईल. म्हणजे मी नरकात जाईन. म्हणजे काय की मला दुःखाचा अनुभव होईल. सुख आणि दुःख. सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे आकाश, स्पेस. तर ते माझ्या मनातलं जे आकाश आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे बाहेरची परिस्थिती कशीही जरी असली तरी सुद्धा मी सुखी असू शकतो. असं नाही की मी सुखी नसणार आहे. म्हणजे बघा की आता सध्या जी भीषण परिस्थिती आहे जगभर करोनाची, त्याच्यामध्ये जर माझ्याकडे मास्क बनवण्याची फॅक्टरी असली किंवा माझ्याकडे व्हॅक्सिन बनवण्याची फॅक्टरी असली तर मी सुखात नाही राहणार का? माझ्यासाठी तर करोना म्हणजे लॉटरी आहे. जितकी जास्त साथ पसरेल तितका मला जास्त फायदा होऊ शकतो. माझ्या कंपनीला मला खूप पैसे मिळू शकतात. अशा प्रकारे परिस्थिती बाहेर जर अशी असली तरी सुद्धा मी सुखात असू शकतो. पण जर मला करोना झाला आहे किंवा माझ्या परिवारामध्ये कोणाला झालेला आहे आणि माझ्याकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाही आहे, तर मी दुःखात असेन, नाही का? तर करोनाचं जे संकट आहे जगभर आलेलं, त्याच्यामुळे सगळेच दुःखी असं नाही आहे. सुख आणि दुःख मी कुठे आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आता बघा की ह्या करोनाच्या काळात देखील सगळेजण करोनामुळे आजारी नाही झालेत. म्हणजे कित्येक लोक ज्यांना आपण करोना योद्धे म्हणतो, डॉक्टर झालेत, नर्सेस झालेत, पोलीस झालेत किंवा आणखीन कुठले कर्मचारी झाले की ज्यांना काम करणं भाग आहे, ते करतायत की नाही काम? त्यांच्यापैकी
काही लोकांना झालाय करोना, पण सगळ्यांना झाला असं नाही आहे. कोणाला नाही झाला? की ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्यांना तो करोना नाही झालाय. म्हणजे कसं आहे, की आपण जर योग्य प्रकारे राहत असलो, आपली जर जीवनशैली चांगली असली, आपण जर आरोग्याचे नियम पाळत असलो, तर आपल्याला कुठल्याही रोगाची बाधा होण्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे बाहेर रोगाचा थैथयाट सुरू असला तरी आपल्याला रोग होण्याची काही गरज नाही आहे. तर अशा प्रकारे जे लोक निसर्गाच्या, प्रकृतीच्या नियमांप्रमाणे राहतात, त्यांना करोना नाही होत, नाही झालेला आहे. म्हणजे कसं, की आपण अमुक एक प्रकारचं कर्म केलं, म्हणजे अमुक एक प्रकारे आपली जीवनशैली आपण पाळली, तर आपल्याला करोनापासून भीती नाही आहे आणि करोनाची बाधा होईल अशी काही गरज नाही आहे. कर्मणी एव अधिकार असते मा फलेषु कदाचन. ठीक आहे ना? तर अधिकार या शब्दाचा अर्थ आपण हक्क याऐवजी नियंत्रण, कंट्रोल असा जर घेतला, तर या श्लोकाचा अर्थ एकदम सरळ आहे. ठीक आहे ना? आणि बघा, आपल्यापैकी कोणीही कर्म न करता राहूच नाही शकत. मी काही करणार नाही असा विचार जो मनात येतो ना, ते देखील कर्मच आहे, नाही का? मी काही करणार नाही हा संकल्पच आहे ना. तर जोपर्यंत आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे संकल्प येत असतात, तोपर्यंत त्यांची जी फलप्राप्ती असते ती आपल्याला होतेच. होण्याव्यतिरिक्त काही होऊच नाही शकत. जर आपल्याला आसक्ती सोडायची असेल, तर कर्माची आसक्ती नाही सोडायची, कर्ता भावाची आसक्ती सोडायची. म्हणजे हे कर्म माझ्या हातून घडतंय, परंतु हे मी करतो आहे, अशी जर आसक्ती आपण सोडली, तर काय होईल, की कर्माचं फळ मिळेल, अवश्य मिळेल, परंतु त्याच्या आसक्तीने हे कर्म होणार नाही. दुसरं कसं होतं पहा, की जेव्हा आपण कर्म करत असतो ना, तेव्हा समजा आपण आपल्या फळावर लक्ष ठेवलं, तर ते फळ केव्हा मिळणार आहे? ते केव्हा तरी भविष्यकाळात मिळणार आहे. बरोबर आहे? म्हणजे काय झालं, की समजा मी एखादं कर्म आत्ता केलं आणि त्याचं जे फळ मिळेल त्याच्यामुळे मला सुख मिळेल, अशा प्रकारच्या विचारामध्ये मग मी जर असलो, तर काय होईल, की माझा आत्ताचा जो आनंद आहे, तो आनंद मी पुढे ढकलला नाही का? तर भविष्य कोणी पाहिलंय? भविष्यात काय होणार आहे मला मला कुठे माहिती आहे? आत्ताचा आनंद पुढे ढकलण्यामध्ये काय शहाणपण आहे? तर जेव्हा मी अशा प्रकारे कर्ताभावानी एखादं कर्म करतो, तेव्हा मी माझा आजचा आनंद पुढे ढकलत असतो. तर भगवान म्हणतात, की तसं काही करू नको तू. कारण की तू जे काही कर्म करशील, त्याच्याचवर फक्त तुझा अधिकार आहे. त्याचं जे फळ मिळेल त्याच्यावर तुझा अधिकार नाही आहे. त्यामुळे तू त्याची काळजी करूच नको. ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे चांगलंच मिळेल. जर माझा संकल्प शुद्ध असला, जर मी शुद्ध संकल्पाने, शुद्ध मनाने पवित्र कर्म केलं आज, तर त्याचं फळ पवित्र, शुद्ध, निर्मळ, सुखकारक मिळणारच आहे. त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. कारण की निसर्ग नियमांप्रमाणे किंवा कर्माच्या सिद्धांताप्रमाणे चांगल्या कर्माचं फळ वाईट नाही होऊ शकत. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच होईल. परंतु मला हे समजलं, की फळ हे निसर्गाच्या नियमांप्रमाणेच मिळत असतं. म्हणजे कसं आहे, की मी आज समजा आंब्याचं बी पेरलं, तर कडुनिंब उगवणार नाही आहे किंवा कारलं उगवणार नाही आहे. आंब्याचं बी पेरल्यानंतर आंबाच उगवणार आहे. तो गोडच असणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. कर्माचा कायदा आपल्याला हे शिकवतोय, की आपण जे काही कर्म करतो, ते कर्म शुद्ध, पवित्र, मनानी केलेलं असावं
आणि शुद्ध पवित्र मनाने केलेलं जे कर्म असेल त्यातून जे फळ मिळेल त्या फळामधला देखील जेवढा माझ्या गरजेपुरता वाटा आहे तेवढाच मी जर घेतला आणि बाकीचा जो उरलेला आहे तो ज्यांना गरज असेल ते तो घेतील किंवा त्याचा विनियोग मी अशा प्रकारे करेन की ज्यामुळे अनेक लोकांचा फायदा होऊ शकेल. तर अशा प्रकारे जर मी कर्म करत गेलो तर अशा प्रकारच्या कर्मातून माझी चित्तशुद्धी होईल, व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत मी देहबुद्धीमध्ये आहे किंवा जोपर्यंत मला असं वाटतंय की मी या देहामध्ये आहे तोपर्यंत अशा प्रकारच्या कर्म वाचून माझी सुटकाच नाही. मी जे स्वतःला वेगळा समजतो किंवा समजलो आहे आणि त्यानुसार मी जे काही कर्म करतोय, कर्म मी कशा करता करतो, मी जेव्हा स्वतःला वेगळं मानतो तेव्हा माझ्या व्यतिरिक्त जे काही आहे ते मला प्राप्त करायची इच्छा होते. पण ते काय असंच मी एका जागी बसलेलो राहिलो तर माझ्याजवळ येईल असं थोडीच असतं. त्याच्यासाठी मला काहीतरी पुरुषार्थ करण्याची गरज आहे ना. समजा मला भूक लागली असेल तर मला अन्नाची व्यवस्था करावी लागेल ना. आय विल नीड टू मेक सम एफर्ट टू ब्रिंग फूड ऑन टू माय प्लेट. नाही तर ते कर्म केल्यानंतर त्याचं फळ काहीतरी मिळेलच. आपल्या गरजेपुरतं, आपल्या किमान आवश्यकतेपुरतं जर आपण आपल्या देहरक्षणासाठी केलं तर ते पाप नाही. आपण जे काही कर्म करू त्यातून आपल्या देहरक्षणापुरता जो किमान स्वार्थ आहे तेवढाच समजा स्वार्थ आपण केला तर त्याच्यामध्ये अजिबात पाप नाही. प्रत्येक प्राण्याला ते करण्याचा हक्क आहे. तर माझं जे काही कर्म असेल माझ्या किमान स्वार्थापुरतं किंवा मी काय जे जे काही करत असेल ते, त्यामुळे इतर कोणाला त्यांना जे काही त्यांच्या आयुष्यात हवं आहे ते करण्यासाठी अडथळा येऊ नये एवढं फक्त मी बघायचं आहे. असं जेव्हा मी राहायला लागेन तेव्हा माझं आयुष्य देखील सुखकारक होईल, सोयीचं होईल, सहज होईल आणि इतरांचं आयुष्य देखील सोयीचं आणि सुखकारक होईल आणि कोणी कोणाच्या अध्यात मध्यात तंगड्या नाही अडकवणार असं होईल ना. आपल्याला जेव्हा इथे एकत्र राहायचं सगळ्यांना तेव्हा अशा प्रकारेच राहणं योग्य आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक जण त्याचं जे काही कर्म आहे जे काही कर्तव्य आहे ते जर करत राहिला तर किती चांगलं होईल. म्हणजे याच्या आधी सुद्धा केव्हा तरी हा विचार झालेला आहे, परंतु हे पुन्हा ऐकायला काही हरकत नाही की जेव्हा मी माझ्या हक्कांसाठी लढतो तेव्हा काय होतं की इतर लोकांचे जे हक्क असतात त्यांच्यावर गदा येऊ शकते. परंतु एकत्र राहत असताना आपण आपल्या हक्कांवर लक्ष देण्याऐवजी समजा जी आपली कर्तव्य आहेत त्यांच्यावर लक्ष दिलं तर काय होईल की मी जर माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर इतर लोकांचे जे हक्क असतात ना त्यांचं रक्षण होतं. म्हणजे बघा की मी समजा डॉक्टर असलो तर लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील याच्याकडे माझं लक्ष पाहिजे, कारण की ते माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोणी नाही करू शकत. म्हणजे मी मुद्दाम मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. लोकांचे रोग कसे बरे होतील, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील याचं शिक्षण मी घेतलेलं आहे. त्यामुळे ते कर्तव्य पार पाडण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे. हे माझं कर्तव्य आहे. हे जर मी पार पाडलं तर जे माझ्याकडे रुग्ण येतात, पेशंट्स, त्यांचा जो हक्क आहे की डॉक्टरनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि त्यांचे व्याधी बरे करावे, हा त्यांचा हक्क आहे.
माझ्याकडे जे रुग्ण येतात त्यांचा तो हक्क, त्याचं रक्षण होतं की नाही. तर माझं कर्तव्य केवळ माझं कर्म व्यवस्थित करण्यामध्येच आहे. त्याच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे, त्याच्यावर माझं पूर्ण नियंत्रण आहे आणि ते करण्याचं उत्तरदायित्व पण माझ्यावरच आहे. ते करणं अत्यावश्यक आहे. ते जर आपण केलं तर पलीकडच्या माणसाचा हक्क जो आहे त्याचं रक्षण होतं. आपल्या इथे आपण नेमकं उलटं करतो. म्हणजे माझ्या हक्काचं रक्षण व्हावं किंवा माझा हक्क मला मिळालाच पाहिजे म्हणून मी आंदोलन करतो. म्हणजे काय करतो? महाराष्ट्र बंद, भारत बंद अशा प्रकारची आंदोलनं मी करतो. मग तेव्हा काय करतो की इतर लोक जे काम करत असतात त्यांनाही मी त्यांचं काम करू देत नाही, असं होतं. अशा प्रकारच्या कर्माची अपेक्षा गीतेला अजिबात नाही आपल्याकडनं. गीतेचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कर्म करा, त्या कर्मावर तुमचा अधिकार आहे, पूर्ण अधिकार आहे. कर्म तुम्ही करायलाच पाहिजे. कर्म केल्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर ते कर्म तुम्ही करा, परंतु त्याचं जे फळ आहे ते फळ निसर्गाच्या, प्रकृतीच्या, कर्माच्या नियमांप्रमाणेच मिळेल. त्याच्यावर तुमचा अधिकार नाही. म्हणजे फळ काय मिळेल याच्यावर तुमचा अधिकार नाही आहे. जे फळ मिळेल त्याच्यावर तुमचा अधिकार आहेच, नाही तुम्हाला ते भोगावंच लागेल, असं आहे. तर हा जर श्लोक आपल्याला अशा प्रकारे कळला तर आपलं आयुष्य किती चांगलं होईल. आपण कुठलंही कर्म जे करू ते कर्म आनंद प्रकट करण्यासाठी आपल्या स्वधर्मानुसार आपलं आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण ते कर्म करत आहोत तेव्हा कर्तव्य जे असेल त्या कर्तव्यानुसार आपण ते कर्म करू आणि त्याचं फळ चांगलंच मिळेल. आणि असं कर्म करत असताना आपली चित्तशुद्धी होईल. कारण की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा हा प्रयोग करू की मी हे कर्म केलं त्याचं काय फळ मिळालं, तर निसर्गाचे जे नियम आहेत कर्माच्या कायद्याचे किंवा इवन भौतिक नियम, म्हणजे मी जर हातातनं फोन सोडला तर तो खाली पडतो, हा भौतिक नियम आहे. तर असले सगळे नियम आपल्याला व्यवस्थित कळायला लागतात. आणि ह्या श्लोकाचा जर अर्थ आपल्या हृदयात व्यवस्थित समजला आणि तो दृढतापूर्वक जर प्रस्थापित झाला तर आपण कर्म आनंदाने करू, खूप चांगलं करू, परंतु त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग नाही करणार. आणि ह्याच्यामध्ये सूक्ष्मता कशी असते बघा की कर्माचं जे भौतिक फळ आहे, जे स्थूल फळ आहे, ग्रोस रिझल्ट ऑफ अवर ॲक्शन, ते तर मिळतंच सगळ्यांना, ठीक आहे. परंतु त्या कर्मामध्ये स्वार्थ कसा असतो पहा. म्हणजे कधी कधी कसं असतं की एखादं कर्म केलं तर त्याचं फळ मला नको आहे असं आपण म्हणतो. परंतु जे सूक्ष्म फळ आपल्याला अपेक्षित असतं ते कसं असतं की मी इतकं चांगलं काम करतोय ना, तर लोकांनी माझं कौतुक करावं, माझी स्तुती करावी, मला चांगलं म्हणावं, अशी सूक्ष्म अपेक्षा त्यात नसते. अशा अपेक्षेने देखील जर मी काम केलं तरी सुद्धा ते स्वार्थीच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा देखील स्वार्थ आपल्याला नको त्याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे की हे काम केल्यानंतर लोकांनी जर आपली निंदा केली तर ठीक आहे, निंदा केली, स्तुती केली, तर जास्तच काळजीपूर्वक आपण राहायला पाहिजे. म्हणजे मला निंदेची भीती नाही वाटत, मला स्तुतीची जास्त भीती वाटते. कारण की स्तुतीमध्ये माणूस वाहून जाण्याची शक्यता असते. ते आपल्याला अजिबात करायचं नाही. आपण स्तुती समजा खरी आहे असं मानलं तर काय होईल की आपण स्वतःला वेगळं मानलं असं होईल की नाही. जी व्यक्ती माझी स्तुती करते आहे ती माझ्यापेक्षा वेगळी आहे आणि तिच्या वेगळेपणाला मी सत्यता प्रदान केलेली आहे.
म्हणजे काय झालं, की मी हा जो द्वैताचा अनुभव आहे, हा सत्य आहे असं मानलं, नाही का? तर ज्या क्षणी माझ्या मनामध्ये दुःख होतं, कोणी निंदा केली तर, किंवा माझ्या मनामध्ये सुख होतं, कोणी जर स्तुती केली तर, दोन्हींमध्ये मी अडकू शकतो. ह्याच्या आधीच्या श्लोकात म्हटलं ना त्यांनी, की तुम्ही प्रकृतीमध्ये जोपर्यंत असता तोपर्यंत तुम्ही 3 गुणांमध्ये असता. परंतु आपल्याला ह्यांच्या पलीकडे जायचं आहे. परंतु ह्यांच्या पलीकडे जाण्यासाठी इथे असेपर्यंत आपल्याला सत्वगुणामध्ये स्थित व्हायचंय, सत्वगुणामध्ये प्रस्थापित व्हायचंय. सत्वगुणाची कास सोडायची नाहीये. परंतु मी सत्वगुणी आहे असा अहंकार आपल्या मनामध्ये अजिबात येऊ द्यायचा नाहीये. मागच्या वेळेस आपण त्याच्याबद्दल बोललो होतो, की सत्वगुणाचा अहंकार हा सगळ्यात खतरनाक. त्याच्यापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण आपलं जे स्वधर्मानुसार ठरत असलेलं कर्म असतं ते करत असतो निस्वार्थ बुद्धीने. निस्वार्थ बुद्धीने म्हणजे कसं, की पहिले तर आपण अशा प्रकारचंच कर्म आपल्या हातात घेऊ, की जे सगळ्यांसाठी चांगलं असेल. म्हणजे सगळ्यांना त्याचं नुकसान झालं तरी चालेल, परंतु मला त्याचा फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचं कर्म मी हातात घेणारच नाही. म्हणजे समजा मी शेतकरी असलो, तर मी भाजीपाला, फळं-बिळं असं लावीन, परंतु मी मुद्दाम अफू किंवा तंबाखू पेरणार नाही. कारण की काय होईल, की अफू किंवा तंबाखूचं व्यसन लोकांना लागेल, पण मला खूप जास्त पैसा मिळेल. अशा प्रकारचा स्वार्थ त्याच्यात असेल की नाही? तर तशा प्रकारचं कर्म मी माझ्या हातात घेणारच नाही. जर मला त्याच्या फळाची आशा सोडायची असेल किंवा ते जे फळ आहे, ते मला माझ्या स्वार्थासाठी नको असेल. स्वार्थासाठी म्हणजे कसं असतं पहा, की मी इतकं मोठं काम केलं, इतकं चांगलं काम केलं, माझ्याकडे 100 लोक काम करतात, मी 100 लोकांना रोजगार दिलेला आहे. हा जो अहंकार आहे, हा देखील स्वार्थच आहे, नाही का? तर ठीक आहे, म्हणजे आपण अवश्य चांगल्यात चांगलं काम करावं, चांगल्यात चांगला व्यवसाय करावा, चांगल्यात चांगली कंपनी आपण स्थापन करावी आणि त्यातून अनेक लोकांना फायदा व्हावा, याच्याबद्दल काहीच हरकत नाही आहे. परंतु हे होत असताना हे मी करतोय किंवा याच्यामुळे मला कुठल्या प्रकारचं कौतुक होईल किंवा कुठल्या प्रकारचं बक्षीस मिळेल, कुठल्या प्रकारचं पारितोषिक मिळेल, अशा प्रकारची जर माझी ही अपेक्षा असेल, तर ते स्वार्थीच असेल. तर ते नाही करायचंय. तर हेच आपल्याला गीता इथे शिकवण्याचा प्रयत्न करते, की तुम्ही निंदा आणि स्तुती या दोघांच्याही पलीकडे जा आणि ह्याच्यानंतर जे काही श्लोक येणार आहेत गीतेमध्ये शेवटी ह्या अध्यायाच्या, त्याच्यामध्ये तर याचं इतकं सुंदर विवेचन आणि विवरण आलेलं आहे, की कमालीच्या बाहेर. हे गीतेमध्ये मला 2 पॅसेजेस असे आहेत, की जे मला खूप आवडतात. त्यातले हे दुसऱ्या अध्यायातले शेवटचे 18 श्लोक आणि 15वा पूर्ण अध्याय 20 श्लोकांचा. तर ह्या ज्या 2 गोष्टी आहे, ह्या 2 गोष्टी मला खूप जास्त आवडतात. कारण की त्याच्यामध्ये गीतेचं सगळं सार आलेलं आहे. तर ते जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, ते जर आपण पचवलं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये ते प्रगट झालं, तर आपल्याला तर असीम आनंदाचा अनुभव येईल त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. परंतु आपल्या केवळ असण्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना आनंद होईल किंवा त्यांना शांततेचा अनुभव होईल. जर आपण शांत असलो तर आपल्या आजूबाजूला शांती असणारच आहे, नाही का? पण आपण जर उद्विग्न असलो किंवा आपलं जर मन शांत नसलं, तर आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आपण अशांती पसरवू, नाही का? तर तशा प्रकारचं कर्म आपण करण्याची अजिबात गरज नाही आहे. कर्म आपण काय करू हे देखील आपण विचारपूर्वक ठरवायला पाहिजे. संकल्प, कर्म म्हणजे काय? पहिले संकल्पना. म्हणजे कुठलेही कर्म करण्यापूर्वी आपण संकल्प करतो की नाही?
तर तो संकल्प शुद्धच असला पाहिजे. तो शुद्ध संकल्प असा आहे की ह्या कर्माचं जे काही फळ असेल ते फळ सगळ्यांच्या कल्याणाकरताच असावं. ही संकल्पातली शुद्धी आहे. विनोबा एका जागी कुठेतरी म्हणतात की फलत्यागाची कसोटी ही सगळ्यात उत्तम आहे. म्हणजे कसं की मी जे काही कर्म करतोय त्याचं जे फळ आहे त्याचा मी त्याग करू शकतो का? तरच ते कर्म आपण करायला पाहिजे. जर मला ते फळ माझ्या स्वतःसाठी हवं असेल तर त्या कर्मामुळे मी बंधनात अडकलोच म्हणून समजा. आणि जसं आत्ता सांगितलं की स्थूल फळ ते तर मिळेलच, नाही असं नाही आहे, परंतु त्यातलं जे सूक्ष्म फळ आपल्याला अपेक्षित असतं त्या सूक्ष्म फळाची जरी अपेक्षा आपल्या मनामध्ये असली तरी सुद्धा आपण बंधनात अडकतो. आणि सत्वगुणाचं जे बंधन असतं ते बंधन सगळ्यात वाईट. म्हणजे तमोगुणाची लोखंडाची साखळी, रजोगुणाची तांब्याची साखळी आणि सत्वगुणाची सोन्याची साखळी, पण त्या तिन्ही साखळ्याच आहेत. ह्या साखळ्या जर आपण भिरकावून देऊ शकलो नाही तर आपण इथेच अडकलेलो राहू. तर अशा प्रकारे आपल्याला अजिबात अडकायचं नाही. त्यामुळे कर्म अवश्य करायचे, परंतु त्या कर्माचं फळ हे माझ्या केवळ कर्म करण्यामुळे होत नसून जे सगळे भौतिक नियम आहेत, जे प्रकृतीचे नियम आहेत, जे कर्माचे सिद्धांत आहेत त्यानुसार त्या कर्माचं फळ प्रकट होत आहे, अशी माझी श्रद्धा, अशी माझी भावना, असा माझा दृढ विश्वास असायला हवा. आणि विश्वास असो किंवा नसो, माहिती असो किंवा नसो, आवडो किंवा न आवडो, फळ निसर्गाच्या प्रकृतीच्या नियमांप्रमाणेच मिळणार आहे. त्याच्यापासून माझी सुटकाच नाही आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात मी माझ्या स्वधर्मानुसार कर्म करत राहणं, आनंदाने करत राहणं, कारण की मला हे माहिती आहे की हे करत राहिल्याने माझी चित्तशुद्धी होते. हे मी माझ्यासाठी करतोय, हे मी इतरांसाठी नाही करत आहे. म्हणजे कसं की मी आत्ता जे काम करतोय, मी आत्ता जे गीतेचं चिंतन होतंय माझ्याकडनं, त्याचा मला खूप आनंद आहे, त्याचं मला खूप समाधान आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझं कौतुक कराल किंवा तुम्हाला काहीतरी चांगलं होईल किंवा काय होईल अशा अपेक्षेने मी जर केलं तर मग जो आनंद मला आत्ता हे करत असताना मिळतोय तो नाही मिळणार, कारण की मी त्या फळाकडे लक्ष ठेवलं आणि त्या फळावर माझा अधिकार नाही आहे. म्हणजे तुम्हा लोकांना हे आवडेल किंवा नाही ह्याच्यावर माझा काही अधिकार नाही. ते ऐकल्यानंतर तुम्ही मला चांगलं म्हणाल किंवा वाईट म्हणाल याच्यावर देखील माझा काही अधिकार नाही. पण मी जे करतोय ते आनंद प्रगट करणं याच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे. तर ह्या गीतेच्या चिंतनामुळे तुम्हाला किती फायदा होतोय मला माहित नाही, परंतु मला खूप फायदा होतो. म्हणून मला हा कार्यक्रम करायला आता गोडी निर्माण झाली. म्हणजे पहिले मला जेव्हा विचारण्यात आलं की हे असं करा तेव्हा मी पुष्कळ दिवस टाळमटाळ केली. मी म्हटलं की काय मी काय वक्ता आहे का? माझ्यापेक्षा कितीतरी चांगले वक्ते तुम्हाला सापडतील इथे, आणि ज्यांना माझ्यापेक्षा खूप जास्ती अनुभव आहे आणि ज्या लोकांनी माझ्यापेक्षा खूप जास्त साधना केली. माझी साधना अशी काहीच नाही आहे. मी फक्त जे आपले रोजचे अनुभव असतात त्यांच्यावरून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते अनुभव मी ह्या गीतेच्या सिद्धांतांशी पडताळून बघतो की हे असं आहे किंवा नाही आहे. मग मला लक्षात येतं की अरे हे असंच आहे, आणि ह्याचा अर्थ ना जास्त जास्त सूक्ष्मतेने आपल्याला कळत जातो. आणि जसा तो अर्थ आपल्या हृदयात जास्त स्पष्ट होत जातो ना, तसं तसं आपल्याला आपल्या आतून खूप आनंदाची अनुभूती होते. त्याचं वर्णन करून नाही सांगता येत. जेव्हा एखादी गोष्ट खरंच कळते ना की अरे हे असं आहे, त्यामुळे खूप चांगलं वाटतं आपल्याला. असा अनुभव मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेक लोकांना आला असेल. आणि पुष्कळदा कसं होतं की आत्ता हे जे चिंतन सुरू आहे मुक्त चिंतन,
त्याच्यामध्ये देखील आपल्या मनात समजा काही कधी प्रश्न असलेत, तर त्या प्रश्नांचा उलगडा असं बोलण्यात होऊन जातो. असं होतं. तर कर्मणी एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मातची तुझा भाग, तो फळात नसो कधी. हं? नको कर्मफळी हेतू, अकर्मी वासना नको. म्हणजे कर्मफळी हेतू, ते कर्मफळ मला मिळावं ह्या हेतूनी मी कर्म करण्याची गरज नाही आहे. माझं जे आत्ताचं कर्तव्य आहे, जो माझा स्वधर्म आहे, तो मी उत्तम प्रकारे पार पाडावा, एवढाच फक्त संकल्प माझ्या मनामध्ये असण्याची गरज आहे. ठीक आहे ना? त्याच्यामुळे काय होणार आहे आणि त्याच्यामुळे मला काय मिळणार आहे, त्याच्यावर माझी वासना नको आणि अकर्मी देखील वासना नको. म्हणजे मी काम न करता राहणार आहे. मला काम नाही करायचं आहे. मला आळस करायचं आहे. ही तर अजिबात नको वासना. म्हणजे जेव्हा माणसं रिटायर होतात, त्यांच्या पूर्ण करिअरनंतर, त्याच्यानंतर देखील आता काय, मला सकाळी उठायची काय घाई आहे, मला काही कुठे जायचं नाही आहे, काही तयारी करायची नाही आहे. परंतु तरी देखील आपण जर सकाळी लवकर उठलो, आपण जर सकाळी उठून व्यायाम वगैरे केला, दिवसासाठी आपण सगळी तयारी केली, तर आपला दिवस चांगला जातो. अशा प्रकारची शिस्त आपल्याला रोजची दिनचर्या जरी नसेल, म्हणजे सकाळी उठून 8 वाजता तयार होऊन ऑफिसमध्ये जायचं वगैरे असं जरी नसलं, तरी देखील आपली एक दिनचर्या आपण ठरवावी आणि त्यानुसार आपण राहावं. असं जर आपण राहिलो, तर खूप चांगलं होतं. तर ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं आहे? म्हणजे आत्तापर्यंत 50 एक मिनिटं माझं बोलणं झालं आहे, परंतु कोणी काही अजून हात वर केलेला नाही आहे. तर कोणाला काही जर बोलायचं असेल, विचारायचं असेल, तर आपण इथे रेज हँड नावाचं तुमच्या इथे एक असेल आयकॉन, तर ते तुम्ही दाबा आणि मला सांगा आणि मग आपण त्याच्यावर चिंतन करू थोडंसं. तर हा जो 47वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला, सगळ्यात जास्त महत्त्वाचा किंवा सगळ्यात जास्त सांगितला जाणारा आणि सगळ्यात जास्त न समजलेला असा एक श्लोक आहे गीतेतला. तर त्याच्यावर आपलं आज चिंतन झालं. सरिताताई, आपल्याला काहीतरी विचारायचं आहे, त्यामुळे आपण स्वतःला अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. बोला. दादा, आता आपण ऐकलं, तुम्ही म्हटलात श्लोक मध्ये की आपण कुणी स्तुती केली की फुगून जायचं नाही आणि कुणी निंदा केली की आपण हे व्हायचं नाही, आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायचं. आणि हे संत सांगतात, आपल्या वेदांमध्ये लिहिलंय सगळं बरोबर. आणि त्याचा एक उपाय त्यांनी सांगितलं, नामस्मरण करा. नामस्मरण केलं की हळूहळू हळू ते जमेल. पण आत्ताच्या कंडिशन मध्ये लोकांचं इतकं डोक्यात विचार चालू, इतकं टेन्शन आहे, नामस्मरण होत नाही आणि त्यांना माहिती आहे ते चुकीचं आहे. पण त्या एका घटक्याला, म्हणजे एका तो टाइम असतो ना, त्यावेळेस आपण पटकन ते रिॲक्ट करून जातो. त्याला काय असं आहे का ज्याच्याने आपण स्वतः वाचू शकतो की आपलं शांत बसलं पाहिजे? ते पटकन डोक्यात येत नाही. पटकन आनंद होतो किंवा कुणी काय वाईट बोलली की आपण रागात लगेच आपल्या नंतर आपल्याला कळतं आपण चुकीचं केलंय, पण त्या क्षणाला आपल्याला पटकन ते डोक्यात येत नाही. त्याच्यासाठी काय आहे का आपण असं पटकन कळण्यासारखं? वा, चांगला आहे हा प्रश्न. आपल्याला सगळ्यांनाच अशा प्रकारचा प्रश्न येतो, नाही आहे असं नाही आहे. पण कसं असतं की ह्याच्यावर सारखं चिंतन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपण दर शनिवारी भेटतो की नाही. तर ह्या चिंतनामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की आपल्या भोवताली जगामध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडत असतात, त्या गोष्टींचा अनुभव आपल्याला त्यांच्या प्रतिबिंबाच्या रूपाने येतो. त्या प्रतिबिंबाला आपण जितकं खरं मानू, तितकं आपलं मन उद्विग्न होईल. आपण आपल्याला स्वतःला हे नेहमी सांगत राहायचं आहे की बाहेर जे काही होतंय, जे काही होतंय असं दिसतंय मला, ते क्षणिक आहे. त्याचा अनुभव येतो न जातो, येतो न जातो, येतो न जातो आणि ते केवळ प्रतिबिंब आहे. ठीक आहे? तर बाहेरच्या जगामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये आपल्याला जेव्हा जे करण्याची गरज असेल, ते आपण अवश्य करावं, आनंदाने करावं. त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन करावं. ठीक आहे? परंतु त्याच्यामध्ये अडकू नये. झालं, झालं. चांगली गोष्ट झाली ती पण झाली. वाईट गोष्ट झाली ती पण झाली. आणि कुठलंही काम करत असताना आपण ते काम
निस्वार्थ बुद्धीने करावं. ठीक आहे. नामजपाचा उपयोग हा आहे किंवा लाभ हा आहे आपल्यासाठी, की नामजप आपण जेव्हा करत असतो, तेव्हा आपल्या मनामध्ये इतर विचार येत नाही. नामजपाचं हे तात्पर्य आहे, की मन एकाग्र व्हावं. त्या एकाग्र मनामध्येच आत्ता आपण हा जो विषय शिकण्याचा प्रयत्न करतोय, तो विषय शिरू शकेल. समजा आत्ता आपण हे जे काही ऐकतोय, तेव्हा आपल्या मनामध्ये भलते-सलते विचार येत असतील, काही ना काही सुरू असेल, तर हा विषय कळेल कसा? कळणारच नाही ना, असं होईल. तर नामजपाचं किंवा उपासनेचं जे तात्पर्य आहे, ते तात्पर्य हे आहे, की त्याच्यामुळे माझं मन एकाग्र व्हावं. तर ते करणं आवश्यक आहे. ठीक आहे, विसरून जाऊ कधी आपण. कधी-कधी आपल्याला एखादी गोष्ट झाली तर एकदम राग येतो. येऊ द्या, काही नाही होत. मग थोडंसं टेक अ स्टेप बॅक म्हणजे कसं, की टेक अ डीप ब्रेथ. असा एक दीर्घ श्वास घ्यायचा. डोळे मिटायचे आणि थोडं तिथपासून स्वतःला दूर न्यायचं. आणि मग विचार करायचा, की हा राग कोणाला येतोय? डोकं कोणाचं फिरलंय? तर डोकं आईचं फिरू शकतं, बायकोचं फिरू शकतं, मुलीचं फिरू शकतं. पण स्त्री जी आहेस तू त्याच्या मागची, ती तर हे माझं डोकं फिरलंय किंवा माझा मूड चांगला आहे, ह्या दोन्हींना बघते ना, ती तू आहेस. तर आपल्याला वाईट घटनेमध्ये सुद्धा फार जास्त एकदम प्रतिक्रिया द्यायची नाही आहे. आणि काही समजा चांगलं होत असेल तर त्याच्यापासून तर खूप जास्त सावध राहायचं. हे करायचं. चांगला प्रश्न होता. अनघाताई, आपल्याला बोलायचं आहे तर आपण स्वतःला अनम्यूट करा आणि विचारा. बोला. आपला आवाज आम्हाला ऐकू ऐकू येत नाहीये. येतंय? आता येतोय, बोला. हां. माझा प्रश्न असा आहे, की आत्म्याला कुठलाही लेप लागत नाही. म्हणजे न लिप्यते असा तो आहे. हो की नाही? बरोबर. आणि माणसाचा मृत्यू झाल्यानंतर मग तो शरीर तर इथेच त्यागून जातो बरोबर. किंवा त्याचं शरीर इथे पंचमहाभूतात विलीन होतं आणि आत्मा ज्या कुठल्या ठिकाणी जायचा असेल तिथे जातो. वी डोंट नो व्हेअर डज इट एक्झॅक्टली गो. मग पुनर्जन्माच्या वेळेला मागच्या जन्माचे जे काही स्मृती आहेत, त्याही त्याला खरं तर नसायला पाहिजेत ना. त्याला काहीच चिकटत नाही तर. तर मग ऑन व्हॉट बेसिस कर्मबंध आपण कोरिलेट पुनर्जन्मासाठी करू शकतो? मला आठवत नाही याचा अर्थ हा थोडीच आहे की त्याचं फळ मला मिळणार नाही म्हणून. नाही, नाही. आठवत मला नाहीच आहे. म्हणजे मला तर काहीच कळणार नाहीये. पण जर त्या आत्म्याला ही स्मृती सुद्धा चिकटू शकत नाही, तर ऑन व्हॉट बेसिस ते कर्मबंध कॅरी फॉरवर्ड होतं आत्म्याकडून? कारण शरीर तर इथेच टाकून दिलं. तर मला काय वाटतं, की ह्याच्या आधी आपण एकदा चिंतन केलं होतं, तेव्हा आपण नव्हतात. तर इथे या दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मा हे जे म्हटलंय ना, की हा आत्मा हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो वगैरे. तर हां. तो आत्मा नसून जीव आहे. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या वाटीत पडलं, वाटीमध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये, तर त्या प्रतिबिंबाला समजा असं वाटलं, की मी त्या सूर्यापेक्षा वेगळा आहे आणि मी स्वतः एक वेगळी एंटिटी आहे. तर हा जो भ्रम निर्माण होतो ना, त्याला जीव म्हणतात. ओके. तर हा जो जीव असतो, जो स्वतःला वेगळा मानतो आणि जो कर्ता भावानी कर्म वगैरे करतो, हं, या जीवाला सुख-दुःख होतात. त्या जीवाला कर्माचा कायदा लागू होतो आणि तो जीव एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जातो. परंतु जे शुद्ध आत्मस्वरूप आहे आपलं, म्हणजे ज्याला आपण आत्मा ह्या अर्थाने समजायला पाहिजे, त्या आत्म्याला काही होत नाही. त्याला काही लेप होत नाही. ठीक आहे. परंतु त्याचं जे प्रतिबिंब आहे, त्या प्रतिबिंबामध्ये जेव्हा आपण अडकतो आणि आपल्याला स्वतःला ते प्रतिबिंब आहे असं मानतो, तेव्हा मग ह्या सगळ्या कर्माचे सिद्धांत हे सगळे आपल्यावर लागू होतात. ठीक आहे. तर आत्मा ह्या शब्दाचा अर्थ जीव असा जर घेतला ना, तर मग आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर तो
जे आपल्या मनामध्ये आत्मा ह्या शब्दाचा अर्थ आहे, की ज्याच्यावर काही लेप होऊ शकत नाही, त्या अर्थाने हा शब्द इथे वापरलेला नाहीये. म्हणजे जीव जो असतो, तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो. आत्मा नाही जात. आत्मा म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप नाही जात. शुद्ध आत्मस्वरूप आणि परमात्मा स्वरूप एकच आहे. ओके. या स्वरूपामध्ये अनेक गोष्टी होतात. येतात आणि जातात, येतात आणि जातात. परंतु ते एकच आहे. जर मला हे कळलं, की माझं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे, ते वेगळं नाहीये. माझ्यामध्ये वेगळेपणाची जी भावना आहे, ती काल्पनिक आहे. परंतु ती कल्पना जोपर्यंत मी सत्य आहे असं मानत असतो, तोपर्यंत मी जीवभावात असतो. म्हणजे कसं, की मी वेगळा जीव आणि आपण सगळे वेगळे जीव, असं नाहीये. तर असं जोपर्यंत असतं, तोपर्यंत कर्माचा कायदा आपल्यावर लागू होतो. असं आहे. तर ह्याच्यावर थोडं अच्छा. चिंतन करा. मी पण करतो चिंतन. पुढच्या वेळेस आपण आणखीन चिंतन करू याच्यावर. परंतु आपण इथे 1 तास आलात आणि आपला 1 तास माझ्यासोबत आनंदाने घालवला, याच्याबद्दल मी आभारी आहे. आपण पुढच्या शनिवारी यावेळेस पुन्हा भेटू. नमस्कार.